श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 22 एप्रिल म्हणजेच जागतिक पृथ्वी दिवस. मुख्य करून पृथ्वीवरच्या वातावरणाच्या संरक्षणासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याच अनुषंगाने आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आजच्या आपल्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलंय विनायक गावडे सरांना. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात भूगोल विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेली 12 वर्ष गावडे सर काम करत आहेत. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. तर पहिलाच प्रश्न आपल्याला असा विचारते की पृथ्वी दिवस हा का आणि कधीपासून साजरा केला जातो? जागतिक पृथ्वी दिवस हा म्हटल्याप्रमाणे संपूर्ण जगभरामध्ये साधारणपणे 1970 पासून साजरा केला जातो आहे. 1970 सालीच पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला. त्याची पार्श्वभूमी 1960 पासूनच जगभरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या पर्यावरणीय चळवळी, लोकांमध्ये जनजागृती आणि पर्यावरणाच्या समस्यावर लोक लक्ष केंद्रित करायला लागले. यापूर्वी फक्त पर्यावरण हा एका अभ्यासापुरताच मर्यादित होता. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचा सहसंबंध यायला लागला आणि त्यातून पर्यावरणाच्या जाणीवा लोकांना व्हायला लागला आणि केवळ अभ्यास विषय नसून हा आपला जगण्याचा अविभाज्य भाग आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनावर पर्यावरणाचा खूप मोठा प्रभाव आहे आणि सर्वच विषयांमध्ये याचा अभ्यास करणं खूप गरजेचं होतं आणि ही जनजागृती व्हावी आणि या दृष्टीने पर्यावरणाचं महत्त्व जे आहे ते संपूर्ण जगामध्ये पोचावं या दृष्टिकोनातून हा पहिला प्रयत्न होता. आणि आज जगभरामध्ये असंख्य लोक जे आहेत ते या दिवशी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करतात आणि हा जगभरामध्ये साजरा केला जातो. आता आपण असं म्हटलं की पर्यावरणीय जनजागृती महत्त्वाची आहे, तर ती का महत्त्वाची आहे असं वाटतं तुम्हाला? पर्यावरण हे खरं तर आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे हे आपण सगळे मानतोच. याच्यामध्ये पर्यावरण संरक्षण करणं ही खरं तर आपल्या सगळ्यांचीच गरज आहे हे आपल्या लक्षात येते. खरं तर पर्यावरण हे स्वतःहून संरक्षित होतं किंवा पुन्हा एकदा ते पुनर्स्थापित होतं. यासाठी खरं तर मानवाने प्रयत्न करण्याची गरज नव्हती आणि माणूस देखील खरं तर एवढा खूप मोठा नाही की तो पर्यावरण पुनर्प्रस्थापित करेल. पण मानवाच्या एकंदरीत सगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा जे उपक्रम आहेत की जे पर्यावरण पुनर्स्थापित करण्याचा जो वेळ आहे ते ह्याच्यापेक्षा खूप वेगाने हे बदल घडत आहेत आणि पर्यावरणाला ते पुनर्स्थापित करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि पर्यावरणामध्ये ज्या उलथापालथी होतात आणि या सगळ्यांमुळे माणसालाच ही जबाबदारी स्वीकारून त्यानिमित्ताने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ही जबाबदारी जी ती आपणच घेतली पाहिजे आणि याची जाणीव प्रत्येक मानवाला असली पाहिजे. या दृष्टिकोनातून ही जनजागृती ही भूमिका यासाठी हा कार्यक्रम जगभरामध्ये आयोजित केला जातो. माणूस या पृथ्वीवर एकटा तर खरं तर जगू शकत नाहीत. याच्यामध्ये तो अनेक प्राण्यांसोबत समुदायासोबत तो एकटा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि हे जगण्याची सगळी परंपरा किंवा जगण्याचा जे पाया आहे निसर्गाने दिलेला तो आपल्याला गेली अनेक वर्षाचा आहे आणि तो पाया पुढे देखील आपल्याला राहिला पाहिजे आणि यासाठीच मग आपण शाश्वतता ही संकल्पना जी आहे ती वापरतो आणि हीच शाश्वतता अलीकडे परवलीचा शब्द आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या शब्दाभोवती ज्या आहेत त्या फिरतल्या असलेल्या दिसतील. बरोबर सर. मग शाश्वततेचं या दिवसाला अनुसरून असं महत्त्व काय असं वाटतं आपल्याला? आताच आपण जसं म्हणालो की याच्यामध्ये उत्क्रांती माणसाची खरं तर खूप उशिरा झाली या सगळ्या प्रक्रियेमध्ये. म्हणजे पृथ्वी तलावर जो पहिला सजीव आला त्याच्यानंतर मग इतर प्राणी आले, मग आपला पूर्वज जो आहे तो माकडापासून मानव तयार झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणूस खरं तर या जीव प्रणालीमध्ये खूपच उशिरा आला आणि या उशिरा आल्याच्या नंतर माणसाने त्याच्यानंतर खूपच प्रगती केली. खरं तर ज्यावेळी माणूस उत्क्रांत झाला त्यावेळी तो खरं तर खूपच दुबळा होता. त्याच्याकडे निसर्गाने अशी कुठलीही स्पेशल पॉवर दिलेली नव्हती. पण तरी देखील मानवाने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या आधारावर आज पृथ्वीवर सर्वत्र वर्चस्व स्वतःचं प्रस्थापित केलेलं आहे. आणि ह्या वर्चस्वामुळे असं झालं आहे की माणसाने सर्व क्षेत्रामध्ये आपली प्रगती करून दिली. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की माणूस जरी चंद्रावर गेला असला, त्याने विविध तंत्रज्ञान बनवलं असलं तरी मानवाच्या मूलभूत गरजा आजही त्याच आहेत. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ही गरज आजही तीच आहे. त्याने कितीही जरी प्रगती केली असली तरी त्याला खायला अन्न लागतं, प्यायला पाणी लागतं आणि श्वसनासाठी ऑक्सिजनची त्याची निश्चितपणे गरज आहे आणि ही निसर्गातूनच निर्विवादपणे निःशुल्कपणे आपल्याला ती मिळते आणि पुढच्या पिढींना देखील ती हमी जी आहे ती आपण दिली पाहिजे आणि मागच्या पिढीने आपल्याला जी हमी दिली आणि ती आत्ता आपण घेतोय ती आपली ही जबाबदारी आहे ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे. तर हीच जी शाश्वतता आहे ती आपल्याला देखील जबाबदारी म्हणून पार पाडायची आहे. बरोबर. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे आपल्याकडे पर्यावरणाच्या दृष्टीने जे काही सोर्सेस आहेत, नैसर्गिक स्रोत असं आपण त्याला म्हणतो,
त्याचा जसा वापर आपल्या पूर्वजांनी अतिशय शहाणपणाने केला होता किंवा प्रुडंटली आपण असं म्हणतो त्याला, तर तसाच वापर आपणही करणं ही काळाची गरज आहे. हो, पण बरोबर. तसा होतोय का वापर? तर सध्या आपण असं दिसू की आपण बातम्या बघतो की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत ज्या माहिती येतात त्याच्यामध्ये असं दिसतंय की माणूस खूप वेगाने या सगळ्याचा मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वापर करतो. तर महात्मा गांधींनी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा प्रत्येक व्यक्तीची गरज पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे, मात्र तो एका माणसाची लोभ पूर्ण करण्यासाठी मात्र अक्षम ठरतो. आणि या दृष्टिकोनातून ही जी उपजीविका आहे, म्हणजे आपलं जे सहजीवन आहे, त्या सहजीवनामध्ये आपल्याला इतरांसोबत जगायचं आहे. आणि इतरांमध्ये केवळ माणूस नसून इतर सजीव घटक देखील आपला एक जीवनाचा भाग आहेत आणि आपल्याला त्यांच्यासोबत जगायचं. ते हे सहजीवन गेली अनेक वर्ष होतं, तर आपल्याला हे देखील पुढे देखील कंटिन्यू करायचं आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये शाश्वततेमध्ये टिकून बसू. फक्त माणूसच जगेल ही परिस्थिती मात्र आपल्याला तो विचार जो आहे तो निश्चितपणे इतर सजीवांचा देखील आपल्याला करायचा आहे. निश्चितच. सर, आताच तुम्ही म्हटलंत की शाश्वतता खूप महत्त्वाची आहे. पर्यावरणाने आपल्याला दिलेले जे नैसर्गिक स्रोत आहेत ते मर्यादित आहेत. पण माणूस ह्याचा विचार न करता या मर्यादित स्रोतांचा अमर्यादपणे वापर करायला लागलाय. तर ह्याची काय कारणं आहेत असं आपल्याला वाटतं आणि त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे? तर या सगळ्यांमध्ये अर्थातच आपण म्हणतोय की माणसाचा दृष्टिकोन जो आहे तो सातत्याने बदलतोय आणि माणसाच्या अजून या सगळ्याच्या ज्ञानकक्षा जसजशा रुंदावतात त्या पद्धतीने तो नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करतो. आता मूलभूत प्रश्न याच्यामध्ये मानवाच्या समस्या सोडवण्यासाठी माणूस हे सगळं तंत्रज्ञान निर्माण करतो. पण हे करत असताना काही नवीन प्रश्न त्यातून निर्माण होत आहेत आणि या सगळ्यांमध्ये जी संसाधनं आहेत त्या संसाधनांचं शोषण होणं किंवा ती संसाधनं जी आहेत ती ठराविक लोकांपुरतीच वापरणं किंवा त्याचं मर्यादेपेक्षा जास्त वापर करणं. खरं तर निसर्ग हा संतुलन साधून असतो. प्रत्येकाचं एक जो आहे तो घटक दुसऱ्यासाठी उपयोगी ठरतो किंवा पूरक असतो. याच पद्धतीचं निसर्गाचं चक्र जे आहे तो सुरू आहे. पण आपल्या या सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण विकास हा फक्त आर्थिक दृष्टिकोनातून बघतो, तर त्याच्यामध्ये शाश्वत विकास ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. विकास म्हणजे फक्त तुम्ही शहरामध्ये जाऊन मोठ्या शहरामध्ये जाऊन राहणं, पंचतारांकित हॉटेल आणि फक्त आर्थिक समृद्धी, तर अशीच फक्त आपली विकासाची व्याख्या जी आहे ती झालेली आहे. तर विकास म्हणजे तुम्हाला चांगलं आरोग्य असणं, चांगलं पाणी असणं, चांगली स्वच्छ हवा असणं, चांगला निसर्ग उपलब्ध असणं, मनःशांती असणं आणि जगण्यासाठी अजून काय लागतं या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला शेवटी जगणं, आपलं आनंदी असणं हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जे नक्कीच. निसर्गाने आपल्याला दिलेलं जीवन आहे ते आपण सुखाने, समृद्धतेने आणि शांततेने जगण्याची, तर ही मानसिकता जी आहे जोपर्यंत आपण बदलत नाही, निसर्गाला अनुकूल आपण जीवनशैली ठेवून त्यातून जर आपण समाधान जोपर्यंत मिळवत नाही, नाहीतर फक्त पैसे आणि त्यातून एक प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि त्यातून मग फक्त होणारं निसर्गाचं नुकसान. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक लोकांचं पण नुकसान होतं आणि निसर्ग हा नेहमी समतोल, समानता राखण्यासाठीच आहे. पृथ्वी दिवस पण या निमित्तानेच ही जी समानता आहे म्हणजे सगळ्यांना पुरेसं मिळालं पाहिजे. नदी पण कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव करत नाही, श्रीमंत गरीब किंवा जाती धर्म असा भेदभाव करत नाही, सूर्य देखील या सगळ्यांमधून. तर ही नैतिकता जो आहे ते निश्चितपणे आपल्याला निसर्ग शिकवतो आणि हीच खरं तर नैतिकता बहुतांशीरित्या आपण निसर्गाकडूनच घेतलेली आहे. फक्त त्याला अधिकृतपणे आपण काही ठिकाणी कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून काही संविधानामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. पण या सगळ्यांमध्ये नैतिकता जी आहे ती आपण पर्यावरणाकडून, आदर्शवादातून शिकतो आणि आपल्या आजूबाजूला ही सगळे उदाहरणं जी आहेत, प्राणी, पक्षी, वनस्पती आपल्याला या सगळी नैतिक आचरणाची उदाहरणं प्रत्यक्षामध्ये देत असतात. नक्कीच सर, आपण आता पृथ्वी दिवस साजरा करणार आहोत आणि या अनुषंगाने पृथ्वीचा अभ्यास करणारी एक शाखा सुद्धा आपल्या विज्ञानामध्ये आहे, तर ती आहे पृथ्वी विज्ञान. तर नक्की पृथ्वीचा अभ्यास म्हणजे कसला कसला अभ्यास? पृथ्वीविज्ञान ही अलीकडेच खूप मोठी, प्रगल्भ आणि प्रगत झालेली शाखा आहे. याच्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण भूगोल या विषयामध्ये प्रामुख्याने याचा अभ्यास करत होतो किंवा विज्ञानामध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स या स्वरूपाचा अभ्यास करत होतो. तर याच्यामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीशी संबंधित सगळ्या घडामोडी ज्या आहेत, हा सगळा विषय जो आहे तो खूप मोठा आणि इंटरडिसिप्लिनरी किंवा आंतरविद्याशाखीय झालेला आहे. याच्यामध्ये मग आता भूगोल पण येतं, भूगर्भशास्त्र पण येतं, हवामानशास्त्र येतं, सागर विज्ञान येतं, फिजिक्स पण येतं, केमिस्ट्री पण येतं, असे अनेक विषय जे आहेत ते याच्यामध्ये संकलित झालेले आहेत. आणि विशेष करून पृथ्वीचे घटक आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की ज्याच्यामध्ये शिलावरण आहे, वातावरण आहे, जलावरण आहे आणि जीवावरण आहे. या सगळ्याचा एकत्रित अभ्यास जो आहे तो आपण या विषयांच्या मध्ये करतो. बरोबर. पृथ्वी विज्ञानाचा अभ्यास जो आत्ता आपण सांगितलात, वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करतो, तर त्याच्यासाठी काही वेगळं असं तंत्रज्ञान वापरलं जातं का? पृथ्वीविज्ञान आता सांगितल्याप्रमाणे खूपच मोठा आणि खूपच व्यापक विषय आहे. मानवी बुद्धिमत्ता किंवा क्षमतांचा विचार करता असं लक्षात येतं की आपल्या क्षमता खूप कमी पडतात आणि आपलं आयुष्य पण खूप कमी पडतं. पृथ्वीचं एकंदरीत जन्माचं 4.5 अब्ज वर्ष आणि आपलं
लाईफ स्पॅन याच्यामध्ये खूपच फरक आहे आणि या दृष्टिकोनातून आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घेण्याशिवाय आपल्याकडे कुठला पर्याय नाही. हं. आणि मानवाच्या पूर्वी किंवा मानवी इव्हॉल्युशन किंवा मानवी उत्क्रांतीच्या पूर्वीची स्थिती काय होती, त्याच्यानंतरची स्थिती काय असेल, भविष्यामध्ये काय असू शकेल किंवा आपण यातून पूर्वीचे काही पुरावे धागेदोरे शोधतो. पृथ्वी खरं तर माणसाच्या अनेक पटीने खूप मोठी आहे, अनेक संसाधनं आहेत आणि सगळी माहिती जी आहे ती प्रचंड प्रमाणात आहे. ती सांख्यिकी माहिती स्वरूपामध्ये येते, कारण का आपल्याला ती जर माहिती अचूक तिचं विश्लेषण करायचं असेल तर ती सांख्यिकी पाहिजे, अचूक पाहिजे. त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ती साठवणूक करायला लागते, त्याचं वर्गीकरण करायला लागतं, त्याच्यातून काही निष्कर्ष अनुमान काढावे लागतात, त्यासाठी काही गणिती प्रक्रिया करायला लागतात. या सगळ्यासाठी तंत्रज्ञान वापरण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नाही आणि त्यामुळे तुम्हाला असेल की सध्या वेगवेगळे तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आपण वापरतोय आणि हा अभ्यास जो आहे तो अधिक अचूक आणि अधिक विज्ञाननिष्ठ करण्यासाठी प्रयत्न करतोय. तर या तंत्रज्ञानामध्ये सांगितल्याप्रमाणे व्याप्ती खूप मोठी आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने संगणक प्रणाली हा अर्थातच त्या सगळ्यातला महत्त्वाचा भाग आहे. मानवी निश्चितच. क्षमतांपेक्षा की संगणक प्रणालीमध्ये अर्थातच ही सगळी माहिती साठवून ठेवली जाते, त्याचं वर्गीकरण आणि या सगळ्यांमध्ये होतं. शिवाय आपल्याला असं दिसेल की पृथ्वीची माहिती गोळा करणं हे देखील खूप मोठं टास्क आहे आणि यासाठी ती मानवी हस्तक्षेपाविरहित असली पाहिजे, कारण का अनेकदा मानवी चुका होण्याची संभावना असते. या दृष्टिकोनातून आपण मग तंत्रज्ञान वापरतो. तंत्रज्ञानामध्ये मग सध्या उपग्रह तंत्रज्ञान किंवा सुदूर संवेदन, ज्याला रिमोट सेन्सिंग असं म्हटलं जातं, की याच्या माध्यमातून आपण पृथ्वीची माहिती म्हणजे पृथ्वीचे काही फोटो, त्याच्या काही इमेजरी की ज्या अनेकदा ड्रोनच्या माध्यमातून किंवा विमानाच्या माध्यमातून किंवा सुरुवातीला ते बलूनच्या माध्यमातून होतं आणि आता आपण सध्या उपग्रह तंत्रज्ञान हा जो सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे की ज्याच्या माध्यमातून हे तंत्रज्ञानाच्यामुळे आपण पृथ्वीची अचूक नोंदी, अचूक निरीक्षणं जे आहेत ती मिळवतो आणि याचा वापर जो आहे तो आपल्या भविष्यकालीन अभ्यासासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी नक्कीच होतोय. आत्ताच तुम्ही एक शब्द वापरलात, रिमोट सेन्सिंग. तर नक्की काय सर, रिमोट सेन्सिंग म्हणजे काय आणि त्याची ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा उपयोग कुठे कुठे होतो? रिमोट सेन्सिंग हा शब्द अर्थात त्याला मराठीमध्ये सुदूर संवेदन किंवा दूर संवेदन असं त्याचं अर्थ जे आहे ते मराठीमध्ये होतो. नावाप्रमाणे अर्थात दुरून ती संवेदना घेणं म्हणजे कुठल्याही वस्तूला स्पर्श न करता त्याच्याबद्दलची किंवा त्याच्याकडची असलेली माहिती जी आहे ती घेणं. आता सॅटेलाईट जे आपण बघतो की याच्यामध्ये खूप उच्च क्षमतेचे कॅमेरेज आहेत आणि त्याच्या माध्यमातून पृथ्वीचं चित्रण केलं जातं आणि हे चित्रणाकडून त्याचे वेगळ्या स्वरूपाचे कलर पॅटर्न, त्याची रचना आणि त्याच्यामध्ये असलेले वातावरणामध्ये असलेले बदल, भूरचनेमध्ये असलेले बदल, हे सगळे जे आहे ते सेन्सरकडून रेकॉर्ड केले जातात आणि त्याच्या माध्यमातून त्या माहितीचं जे आहे ते विश्लेषण केलं जातं. याच्यामध्ये कुठेही मानवी प्रभाव नसतो आणि हे 100% अचूक आणि शाश्वत आहे की ज्याच्यामध्ये आपण तंत्रज्ञान कधी खोटं बोलत नाही. जे आहे ती वस्तुस्थिती जशी आहे तशी आपल्यासमोर ठेवतं आणि अधिक अचूक आणि खात्रीशीर माहिती जी आहे ती सध्या आपल्यापर्यंत पोचते. आणि ह्याचा काय उपयोग होतो? या सगळ्यांमध्ये सुदूर संवेदनामध्ये आपल्याला असं दिसेल ही माहिती जी आहे ती सध्या आपण हवामान त्याचं प्रेडिक्शन करायचं आहे किंवा हवामानबद्दल पूर्वकल्पना आपल्याला द्यायची असेल किंवा वाहतुकीसाठी असेल किंवा मग टेलिकम्युनिकेशनसाठी असेल किंवा मग वेगळ्या स्वरूपाचे निर्णय क्षमता किंवा काही ठिकाणी मोजमाप घ्यायचं असेल आणि सध्या हे तंत्रज्ञान जे आहे ते खरं तर खूपच सगळ्या क्षेत्रामध्ये वापरलं जातं आणि हे सध्या इंटरडिसिप्लिनरी किंवा परत एकदा हे आंतरविद्याशाखीय झालं आहे. फक्त हे एकाच विषयापुरतं मर्यादित न राहता अनेक विषयातले घटक जे आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि अनेक विषयामध्ये ह्याचा अभ्यास देखील केला जातो. म्हणजे या सगळ्याचा वापर करून पृथ्वीवरची खनिज किंवा पृथ्वीवरती कुठल्या प्रकारचे साठे कुठे आहेत आपण माहिती घेऊ शकतो का? हो, नक्कीच. सुरुवातीला आपण ही माहिती घेण्यासाठी मानवी घटकांवर अवलंबून होतो. म्हणजे पृथ्वीवर किती वनसंपदा आहे, तर याच्यामध्ये वन विभाग आणि वन कर्मचारी यांच्या माध्यमातून जी पारंपरिक पद्धती होत्या सगळी माहिती गोळा करण्याच्या, तर त्याच्यावरच आपण अवलंबून होतो. किंवा सजीव किती आहेत, वनस्पतींचे प्रकार काय आहेत, तर या सगळ्यांमध्ये आत्ता असं आहे की तंत्रज्ञानाचा प्रभाव एवढा आहे की आपण त्याच्या इमेजवरून त्याच्यामध्ये खरी वनसंपदा किती आहे, अचूक त्याचं विश्लेषण आणि अचूक नोंदी जे आहेत ते आपण या सगळ्या प्रणालीच्या माध्यमातून घेतो की याच्यामधून आपल्याला आत्ता काही सेकंदामध्ये डेटा जो आहे तो मिळतो. काही सेकंदामध्ये त्याचं ॲनालिसिस पण करता येतं आणि त्याचं उपयोजन जे आहे ते अधिक फास्ट पद्धतीने होतं. म्हणजे एखादी घटना घडून गेल्यानंतर काय परिणाम होतील तर याचे आपण प्रेडिक्शन देखील आपल्याला आधीच करता येतं. म्हणजे एखादं धरण बांधायचं आहे, धरणाची उंची किती असेल, त्याचं बॅकवॉटर किती असेल, किती गावं पाण्याखाली जातील, किती लोकांना विस्थापित व्हावं लागेल, किती लोकांना मोबदला द्यावा लागेल, त्याचा अंदाजे खर्च किती असेल. तर हे गणित जे आहे ते आपल्याला या सगळ्या माध्यमातून होतं आणि त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच आपल्याला या सगळ्या प्लॅनिंगमध्ये देखील होतोय. बरोबर. आणि मगाशी जसं आपण म्हटलं की पर्यावरण वाचवण्यासाठी सुद्धा मला वाटतं ह्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो, नाही का? हो, नक्कीच. म्हणजे पर्यावरण संरक्षणासाठी आत्ता वेगवेगळ्या काही व्यक्तिगत चळवळीमध्ये लोक काम करत आहेत, काही NGOमधून काम करत आहेत, जगभरामध्ये वेगळी कामं जी आहेत ती चालू आहेत. या सगळ्यांमध्ये
हे तंत्रज्ञान खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं. म्हणजे याच्यामध्ये स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने चित्र जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. अनेकदा म्हणजे आपण असं बघतो की अतिक्रमण झालंय, तर अतिक्रमण झालंय तर ते स्थानिक किंवा तिथले लोक असं म्हणतील की नाही, आम्ही गेले 200 वर्ष इथेच राहतो, आमच्या अनेक पिढ्या इथे गेल्या आणि आम्ही काय अतिक्रमण केलेलं नाही. पण ज्यावेळी आपण सॅटेलाईट इमेज बघतो त्यावेळी नक्की आपल्याला कळतं की हे घर नेमकं कुठे होतं किंवा त्यांनी त्यांचं बांधकाम कधी वाढलं, बांधकामाला कधी सुरुवात केली. तर हे नक्की तुम्हा असेल की आपल्या सगळ्यांसाठी अगदी पारदर्शक आणि अचूक माहिती आणि शाश्वत स्रोत आहे म्हणजे माहितीचं. खरी खरी माहिती आपल्याला मिळते या तंत्रज्ञानामुळे. हो, खरी माहिती मिळते की याच्यामध्ये आपण बघतो की याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा इंटरफरन्स होत नाही, कुठेही दबाव होत नाही आणि तिथून खरी माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवता येते. आपण जे तंत्रज्ञान वापरायचं या सगळ्या पर्यावरण संरक्षणामध्ये म्हणतो त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या संकल्पना आहेत. एक आहे रिमोट सेन्सिंग म्हणजे सुदूर संवेदन किंवा दूर संवेदन. दुसरा भाग आहे तो म्हणजे GIS नावाची संकल्पना आहे. त्याचा लॉंग फॉर्म अर्थातच जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा भौगोलिक माहिती प्रणाली. आणि अजून एक भाग येतो त्याच्यामध्ये GPS आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. जे मला वाटतं आता आपण बरेच जण वापरतो GPS. हो, अनेक ठिकाणी आपण GPS वापरतो. अगदी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये देखील असतात, गाडीमध्ये देखील असतात आणि आपण कुठेही जायचं असेल तर तो मॅप लावतो. त्याच्याशिवाय आपण जाऊच नाही शकत असं म्हटलं तरी चालेल. हो, म्हणजे आता आपलं जीवन तसं प्रत्येक गोष्ट आपण GPS वर आता तो आपल्याला गाईड करतो स्वतः. GPS जो आहे तो गाईड करतो आणि त्याच्या माध्यमातून आपण जातो. मग GIS म्हणजे काय? GISचं काय आपल्यासाठी महत्व आहे? GISचं महत्त्व ही सगळी माहिती जी आहे ती शेवटी माहिती या सगळ्यातून गोळा केली जाते. तर GIS ही मुळात संगणक प्रणाली म्हणून आपण ती वापरतो. ही सगळी प्रचंड माहिती पृथ्वीचं ज्याला आपण विदा म्हणतो ती सगळी माहिती संकलित करणं, त्याच्यानंतर ती एकत्रित करणं, ती साठवून ठेवणं, त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण करणं, वर्गवारी करणं, त्याचं अनुमान काढणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही गणिती प्रक्रिया करायच्या त्याच्यावर जे काही प्रोसेसिंग करायचं आणि त्यातून जे काही प्रश्न सोडवायचे किंवा जे काही अनुमान काढायचे या सगळ्यासाठी मानवी क्षमता मर्यादित आहेत. आणि यावर आपल्याला मात करण्यासाठी आपण हे तंत्रज्ञान जे आहे ते शोधलेलं आहे आणि GISचा वापर जो आहे तो सध्या सर्व क्षेत्रामध्ये आत्ता केला जातो. याचं प्रशिक्षण असतं का कुठे? हो, जगभरामध्ये त्या प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. भारतामध्ये देखील याचं महत्त्व खूप आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागातर्फे देखील दरवर्षी भारतभरामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रशिक्षण वर्ग जे आहे ते आयोजित केले जातात. आणि हे प्रशिक्षण वर्ग अर्थातच भारत सरकार पुरस्कृत असतात आणि सरकारचं देखील असं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामधले व्यक्ती याच्यामध्ये यावेत. म्हणजे नुसते शिक्षकच नाही तर संशोधक देखील त्याच्यामध्ये येतात, वन विभागाचे कर्मचारी येतात, जलसंपदा विभागाचे कर्मचारी येतात, सर्व्हे ऑफ इंडियाचे येतात किंवा वेगळ्या स्वरूपाच्या जैवविविधता संस्था आहेत त्यांचे देखील कर्मचारी येतात. कारण का हे सगळे घटक जे आहेत ते पृथ्वीशी निगडीत आहेत आणि पृथ्वीशी निगडीत घटक आला की याच्यामध्ये GIS किंवा जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम जी आहे ती येते. म्हणजे जी घटक जमिनीशी संबंधित आहेत त्या सगळ्याचा अभ्यास, त्याचं लोकेशन आणि त्याचं वितरण या सगळ्याचा अभ्यास जो आहे तो आपण GISमध्ये देखील करतो. GIS हे अलीकडे सर्व क्षेत्रामध्ये वापरलं जातं आणि त्याचा अभ्यासक्रमामध्ये देखील समावेश केलेला आहे. मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ किंवा भारतभरामधल्या सर्वच आणि जगभरातल्या विद्यापीठामध्ये देखील या सगळ्याचा समावेश होतो. गोगटे जोगेकर महाविद्यालयामध्ये देखील GISचे आणि रिमोट सेन्सिंग आणि हे जे जिओ स्पॅशियल टेक्नॉलॉजी ज्याला आपण या तिन्ही रचनेला एकत्र म्हणजे रिमोट सेन्सिंग, GIS, GPS या सगळ्याला एकत्रित मिळून आपण जिओ स्पॅशियल टेक्नॉलॉजी किंवा भू अभिक्षेत्रीय तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान म्हणून हे 3 जरी वेगळे घटक असले तरी हे एकमेकांशी संबंधित आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हे अभ्यास जो आहे तो चालू आहे. तर सुरुवातीला काही स्वतंत्र अभ्यासक्रम देखील होते. काही ठिकाणी 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, काही ठिकाणी सर्टिफिकेट कोर्स आहे, काही ठिकाणी 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे किंवा आता आपण TY BAच्या अभ्यासक्रमामध्ये देखील हे पेपर जे आहे ते सहभागी करून घेतलेले आहेत. आणि याशिवाय आपल्याला इतर वेगवेगळ्या पदवी महाविद्यालयामध्ये देखील याचं स्वतंत्र शिक्षण जे आहे ते घेता येते. बरं, आत्ता जे तुम्ही म्हटलं GIS किंवा GPS या सगळ्या ज्या प्रणाली आहेत आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे नक्कीच आहे. पण नक्की स्पेसिफिक त्याचा उपयोग काय होतो? ॲप्लिकेशन्स कुठे होतात? या सगळ्याचे ॲप्लिकेशन्स जे आहेत ते आपण ही माहिती आल्याच्या नंतर म्हणजे जशा लोकांच्या गरजा आहेत म्हणजे जी समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी त्या समस्यामध्ये जी पार्श्वभूमी आहे ती आपण समजावून घेतो. म्हणजे वणवे लागतात तर वणवे नेमके कुठे लागत आहेत आणि त्यांची नेमकी कारणं काय आहेत आणि कोणत्या कालावधीमध्ये लागतात किंवा पाणी पुरवठ्याची समस्या आहे, वाहतुकीची समस्या आहे किंवा इतर कुठल्याही समस्या असतील तर याच्यामध्ये आत्ता सध्या असं आहे की तंत्रज्ञान म्हणजे आत्ता जे आपल्याला आजूबाजूला जे काही चाललं आहे म्हणजे समजा रस्ता बांधायचा आहे किंवा पूल खणायचा आहे, रेल्वे पूल बांधायचा आहे किंवा रस्त्याचं रुंदीकरण करायचं आहे, या सगळ्यामध्ये ही सगळी जे प्रश्न जमिनीशी संदर्भात आहेत. म्हणजे रस्त्याचं चौपदरीकरण करायचं आहे तर किती जमीन आपल्याला संपादित करावी लागेल, त्याचा मोबदला किती होईल, त्यातली शेतजमीन किती असेल, वनजमीन किती असेल, त्यातली झाडं किती तोडली जातील
पर्यावरणाचं किती नुकसान होईल, शेतकऱ्यांना किती रुपयांमध्ये मोबदला द्यावा लागेल, हा एक बरं. महत्त्वाचा भाग आहे. हं, हं, हं. याशिवाय आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये सध्या याचा वापर जो आहे तो शेतीपासून उद्योगापर्यंत, म्हणजे हवामान बदलानुसार लोकांनी कोणत्या स्वरूपाची पिकं घ्यावीत किंवा हवामानाला अनुसरून पीक सल्ला देखील वेगळ्या माध्यमातून कृषी मार्ग विभागामार्फत दिला जातो, किंवा वादळ येणार असेल किंवा हवामानविषयक सल्ला जे आहेत ते या निमित्ताने हवामान विभागामार्फत दिला जातो, किंवा उद्योगांमध्ये असेल, व्यापारामध्ये असेल, वाहतुकीमध्ये असेल, सर्व क्षेत्रामध्ये सध्या GIS जे ते वापरलं जातं. नेव्हिगेशनमध्ये विशेष करून जलवाहतूक आणि विमान वाहतुकीमध्ये अच्छा. या सगळ्याचा खूपच महत्त्वाचा भाग आहे, आणि जेणेकरून अतिशय व्यवस्थितपणे जगभरातली सगळी जहाज वाहतूक आणि विमान वाहतूक जी आहे ती या तंत्रज्ञानामुळे सहजगत्या योग्य वेळीमध्ये पूर्णपणे यशस्वीरित्या होऊ शकते. आता हे जे आपण सर म्हटलं की GIS, GPS सारखी ज्या काही प्रणाली आहेत, जे काही तंत्रज्ञान आहे, तर ते नक्कीच आपल्या मानवाच्या कल्याणासाठी आपण वापरलं तरच ते खूप चांगलं ठरेल. पण अजून एक प्रश्न असा येतो की आपल्याला मानवाला जीवन जगण्यासाठी ऊर्जेची गरज असते, आणि आत्ता जी आपण ऊर्जा वापरतो ती आहे रासायनिक ऊर्जा, जसं की पेट्रोल, डिझेल किंवा खनिज कोळसा आपण वापरतो. तर हे न वापरता जर आपण एखादी शाश्वत ऊर्जेचे काही स्रोत आहेत तर ते वापरले तर त्याचा काय परिणाम होईल या सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टीने, असं आपल्याला वाटतं? नक्कीच, कारण का आपल्याला ऊर्जा तर नितांत आपल्या सगळ्यांची गरज आहे, आणि ऊर्जेशिवाय आपलं कुठलंही काम जे आहे ते नक्की होत नाही. तर ऊर्जेचे जसं तुम्ही म्हणाल तसे काही पारंपरिक स्रोत होते, आणि नव्याने काही अपारंपरिक स्रोत आहेत, किंवा पर्यावरणपूरक ऊर्जेचे स्रोत आपण वापरतो, त्याला आपण हरित ऊर्जा किंवा पर्यावरणपूरक ऊर्जा या स्वरूपामध्ये म्हणतो. याच्यामध्ये अर्थातच सौर ऊर्जा येते, पवन ऊर्जा येते, किंवा इतर जे ऊर्जेचे स्रोत आहेत ते देखील याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये भारतासारख्या देशामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा उष्ण आणि समउष्ण कटिबंधामध्ये येतो, आणि स्वच्छ आणि चांगला सूर्यप्रकाश खरं तर भारतामध्ये खूप मोठ्या आणि मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध खरं आहे. आहे. आणि या स्वरूपाच्या ऊर्जेचा वापर आपण नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकतो. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा किंवा लाटांपासून देखील ऊर्जा निर्मितीचं काम जे आहे ते आपल्याकडे सुरू आहे. भारतामध्ये अनेक रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गामध्ये देखील जवळपास काही भागामध्ये, साताऱ्यामध्ये आहे, सिंधुदुर्गामध्ये देखील पवन ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. हो. गुहागरसारख्या काही ठिकाणी अगदी लाटांपासून वीज निर्मितीचे प्रकल्प देखील सुरू आहेत, किंवा जिओथर्मल एनर्जी म्हणजे भूऔष्णिक ऊर्जा याच्या माध्यमातून आपण वीज निर्माण करू शकतो. तर यासाठी तंत्रज्ञान हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ऊर्जा हा परवलीचा शब्द सगळ्यांना माहिती आहे, आणि भविष्यामध्ये ऊर्जेची गरज ही सगळ्यांनाच लागणार आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की शेवटी ऊर्जा तर पाहिजे, आणि ती तर आपण निर्माण केली पाहिजे, आणि ती निर्माण होण्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत. तर या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये जर लोक देखील म्हणजे हरित ऊर्जेमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं, किंवा हरित ऊर्जेच्या प्रकारांमध्ये वापर करणं, आणि जसजसं हे वापर होईल तसतसं हे जनरलाइज होईल, आणि जनरलाइज झाल्याच्या नंतर त्याचं खर्च आणि ती परवडणारी ऊर्जा होईल. म्हणजे सध्या अनेक लोकांचा जो प्रश्न आहे की जी अनेकदा परवडत नाही, खूप महाग असते, किंवा खूप मोठी वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायला लागते. पण यापेक्षा मग तुम्हाला दिसेल की सरकार देखील या सगळ्याला अनुदान देतं, या सगळ्याला प्रोत्साहन देतं, आणि या दृष्टिकोनातून आपण देखील या सगळ्या प्रकल्पांमध्ये जे हरित ऊर्जेचे प्रकल्प आहेत अशासाठी प्रोत्साहन करणं, किंवा आपण देखील या सगळ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, किंवा या अशा प्रकल्पामध्ये या सगळ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करतो. ऊर्जेचे जे शाश्वत स्रोत आहेत या सगळ्यांमध्ये जो नवीन अलीकडचाच शब्द आहे याच्यामध्ये सेल्फ सस्टेनिंग, की जगभरामध्ये अणुऊर्जा जी देखील तयार केली जाते, आणि याच्यामध्ये प्रामुख्याने युरोनियमचा वापर केला जातो. भारतीय शास्त्रज्ञांनी मात्र थोरियमवर आधारित अणुऊर्जा निर्मिती संयंत्रांची बांधणी केलेली आहे, आणि याचा फायदा असा आहे की याचं वारंवार उद्दीपन जे आहे ते करावं लागत नाही, आणि म्हणून याला सेल्फ सस्टेनेबल असं म्हटलं जातं. जागतिक अणुऊर्जा आयोगाने याची विशेष दखल देखील घेतलेली आहे, आणि भारतातल्या कल्पकम येथे त्याची यशस्वी चाचणी देखील झालेली आहे. हो, बरोबर. आणि मला वाटते भारतामध्ये थोरियमचे साठे जास्ती प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल, नाही का? हो. म्हणजे पृथ्वीचा अभ्यास, त्याच्यासाठी असलेले काही तंत्रज्ञान, या सगळ्याचा वापर करून आपलं नेहमीचं जीवन तर सुसह्य आपण करून घेऊच शकतो, पण याचा वापर मला वाटते की पृथ्वीच्या वातावरणाच्या संरक्षणासाठी सुद्धा तितकाच झाला पाहिजे, नाही का सर? हो, बरोबर आहे. आज आपण या सगळ्या तंत्रज्ञानाची आणि नक्की पृथ्वीचा अभ्यास म्हणजे काय या सगळ्याची आम्हाला सविस्तर माहिती दिलीत. जागतिक पृथ्वी दिवसाच्या निमित्ताने ही सगळी माहिती आपल्याकडून आमच्या श्रोत्यांना मिळाली, तर यासाठी सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. आपण इथे आलात, खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.